मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय। पालिका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या परराज्यातील रुग्णांकडून वेगळं शुल्क आकारण्यात यावं अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे। बीएमसी आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरेंनी ही मागणी केली आणि या माध्यमातून राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या तयारीला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे। बघूया। परराज्यातील रुग्णांसाठी वेगळं शुल्क आकारा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी। बीएमसी निवडणुकीची मनसेची तयारी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातल्याचं पाहायला मिळत आहे। पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या परराज्यातील रुग्णांकडून वेगळं शुल्क आकारण्यात यावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांची भेट घेत राज ठाकरेंनी ही मागणी केली आहे। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी इतर राज्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण येतात। या रुग्णांचा बीएमसीच्या हॉस्पिटल्सवर मोठा भार पडत असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला। इतर राज्यांमधून येणाऱ्या पेशंट्सना ठीक आहे, पेशंट नको किंवा हवेत हा विषय नाहीये, परंतु इतर राज्यांमधले येणारे जे पेशंट्स आहेत त्या महानगरपालिका तिकडची लोक ही काही मुंबई महानगरपालिकेला काही पैसे देऊ करते का, की नुसतेच फक्त आपण पेशंट बघायचे आहेत आणि आपल्या शहरावरचा किंवा हॉस्पिटलवरचा लोड वाढवायचा आहे। तर या दृष्टिकोनात काही काय म्हणतात त्याला वेगळे चार्जेस काही करता येतील का, कसे करता येतील किंवा काय, या दृष्टिकोनात आता आमचं बोलणं झालं। नुकतंच पुण्यात पार पडलेल्या विश्व मराठी संमेलनातही राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा प्रभावीपणे मांडल्याचं पाहायला मिळालं। मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याची गरज असल्याचं यावेळी राज ठाकरे म्हणाले। आम्हीच का मोकळीक दिली आहे? आमच्याकडेच या सगळ्या गोष्टी, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, तुम्ही या आमची जमीन घेऊन जा, हा जो प्रकार आहे, अहो तुमचं अस्तित्व टिकलं नाही, भाषा कोण टिकेल? तुम्ही जर असाल तर भाषा टिकेल नो। माझी उदयजी सावंत यांना विनंती आहे की मराठी भाषेबरोबरच मला असं वाटतं राज्य सरकारने आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व देखील तसंच टिकवलं पाहिजे। ते टिकणार असेल तर मराठी भाषा टिकेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मराठी माणूस, मराठी भाषा याच मुद्द्यांवर मनसे मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।